नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आश्रय अभ्यास करत असताना तिथे शालिनी येते आणि म्हणते की हे घे, अधिराजची जन्मकुंडली आहे ही. त्याच वेळेला तो म्हणतो की ही खूप उपयोगाची आहे मला आणि याचा मला अगदी खोलवर अभ्यास करावा लागेल. या अधिराजच्या गोष्टीचा इतका अभ्यास करूनही तो नित्याला मारायला हवं, पण वेगळंच काहीतरी घडत होतं आणि या अधिराजने त्या नित्याला मरताना 4 वेळा वाचवलेलं आहे. हो ना, जेमतेम 4-5 वेळा तरी त्याने तिला वाचवलं. ते पण अगदी 3 ते 4 सेकंदाच्या फरकाने. असं काय होतंय ना, ते मला बघायचं आहे, की हा अधिराज तिला मारायला जातो, पण नेमकं मध्ये काय घडतं आणि मध्ये तो का मागे फिरतो आणि पुन्हा तिचा जीव वाचवतो ना, या सगळ्याचा मला नीट अभ्यास करावा लागेल. त्याच वेळेला मग आता शालिनी त्याला म्हणते, की "ठीक आहे, तू अभ्यास करतोयस असं म्हणतोयस, पण आत्तापर्यंत नेमकं काय केलं होतंस तू आणि आता इथून पुढे तरी काय करणार आहेस ना काय माहिती." हे ऐकल्यावर त्याला राग येतो. तो म्हणतो, की "हे बघ शालिनी, तुला जर याच्यात विश्वास ठेवायचा नसेल, तर तू आल्यापावली परत जाऊ शकतेस, पण माझा अनादर करायचा नाही. हे घे तुझी कुंडली आणि तू जाऊ शकतेस. मग पुन्हा माझ्याकडे येऊ नको." तेव्हा मग ती म्हणते, की "हे बघ आश्रय, आता काही करून प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. म्हणूनच तुला हे सगळे करून त्या नित्याला संपवावंच लागेल आणि जर ती नित्या नाही संपली, तर मग माझा अंत निश्चित आहे. म्हणून तुला हे काही करून अभ्यास करावाच लागेल." असं शालिनी आता त्याला म्हणत असते. त्यानंतर शालिनीच्या बोलण्यामुळे आश्रय गप्प बसतो आणि त्याची कुंडली परत घेतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अम्मा इथे अधिराजचे जे जुने फोटो असतात, जयदीप आणि गौरीचे, ते फोटो तो बघत असते आणि नंतर त्या फोटोवरून ती माहीने हात फिरवत असते आणि तिच्या डोळ्यात त्यामुळे पाणी आलेले असते. तितक्यातच तिथे नित्या येते आणि म्हणते की "अम्मा, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय?" तेव्हा ती नित्याला पाहून पटकन डोळ्यातले पाणी पुसून घेते आणि म्हणते की "गौरी, आज खरंच तुला आणि अधिराजला एकत्र पाहिले आणि मला खरंच डोळ्याचं पारणं फिटलं. तुला आणि जयदीपला बऱ्याच वर्षानंतर भेटल्यासारखं वाटलं. जयदीपला जसं काल तू तयार केलं होतंस, तसं पाहून मला खरंच खूप बरं वाटलं. असं खरंच क्षणासाठी वाटलं की माझा जयदीप आणि माझी गौरी परत आले आहेत आणि माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. काय सांगू तुला, मला जुन्या आठवणी सगळ्या आठवल्या. देवाने मला याच कारणासाठी जिवंत ठेवलं असतंय की तुमच्या दोघांना मी एकत्र बघू शकू." नंतर अम्मा म्हणते की "पण आता ती शालिनी चिडली असणार." मग नित्या म्हणते की "हो, आता ती शालिनी चांगलीच पेटून उठली असणार आणि सावध झाली असणार. म्हणूनच ते नक्कीच काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारच. म्हणूनच आपल्याला या युद्धासाठी तयार झालं पाहिजे आणि आता हे युद्ध असेल ते शेवटचं असेल आणि त्याच्यातच आपल्याला त्या शालिनीचा सर्वनाश करायचा आहे." नित्या आता आम्हाला म्हणते की आपल्या सगळ्यांना यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि तू, मी आणि जयदीप या सगळ्यांना मिळून तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचंच आहे आणि त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. नंतर मग आता पाहुणी ही ती औषधाची बाटली घेऊन म्हणते की आजचा दिवस काही झालं तरीही राज हा माझा होणारच. त्या नित्याला कायमचं बाजूला केलं पाहिजे. राज माझा झाला की मग त्याला माझ्याशी लग्नशिवाय करण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही आणि त्या नित्याला त्याला दरवाजातून हाकलूनच द्यावं लागेल. म्हणून हे काही करून आज राजला माझा करून घेणारच. मग त्यानंतरच सगळं शक्य होऊ शकतं. नंतर पाहुणी आता शालिनीला फोन लावत म्हणते की "एक काम आहे तुमच्याकडे. आजची रात्र नित्याला या घरात राहू द्यायचे नाही." तेव्हा शालिनी म्हणते की "का गं, काय झालं? काय प्लॅनिंग आहे तुझं?" तेव्हा ती म्हणते की "आजची रात्र मी अधिराजला माझा करून घेणार आहे आणि त्यानंतर मग नित्याला कायमचं या घराबाहेर निघावं लागेल. म्हणून काहीतरी करा." तेव्हा शालिनी म्हणते की "ठीक आहे, मी तुझं काम करते, तू तुझं काम कर." आणि असं फोन ठेवल्यावर नित्या आता खुश असते. तर आता नित्या ही अधिराजची सारखी सारखी जाऊन दरवाजात वाट बघत असते आणि फोन येतोय का हे बघत असते. मग तितक्यातच आता सावरी येते आणि सावरी म्हणते की "काय वहिनी, कोणाची वाट बघताय?" तेव्हा ती सारखी बाहेर बघत असते. मग ती म्हणते की "तुमच्या चंद्राची वाट बघताय का?" तेव्हा नित्या आता हसायला लागते आणि मग ती म्हणते की "अहो, हसताय कशाला वहिनी? मला माहिती आहे तुम्ही तुमच्या चंद्राची वाट बघताय. मग माझा दाद्या चंद्र आहे, तर तुम्ही कोण? मधुचंद्र, बरोबर ना?" तेव्हा आता लगेच नित्या म्हणते की "सावरी, जास्त चावटपणा करू नकोस हां, नाहीतर फटके देईन." तेव्हा सावरी म्हणते की "काय हो, मी तुमची नणंद आहे ना आणि नंदेशी असं कोण बोलतंय व्हय? बरं राहा, तुम्ही तुमच्या चंद्राची वाट बघा, मी जाते." असं म्हणून ती तिकडून निघून अभ्यास करायला जाते. त्याच वेळेला आता राजमाला शालिनी बोलावून घेते आणि म्हणते की "जरा तुझ्याकडे एक काम आहे. मला जरा सांग की नित्य आहे ती स्वतःच्या शत्रूची मदत करते का?" त्यानंतर ती म्हणते की "शत्रू म्हणजे तुम्ही का?" तेव्हा ती म्हणते की "नाही गं, तू.
माझी मदत नाही वेळी, तुझी मदत. तू आता एक काम करायचं की नित्याला फोन लावायचा आणि तिला सांगायचं की मी संकटात आहे, मला वाचवायला लवकर ये, आणि तिला इथे रेस्ट हाऊसवर बोलवायचं. तेव्हा ती म्हणते की कशाला मॅडम? तेव्हा ती म्हणते की कशाला वगैरे काही नाही, चल लवकर फोन लावायचा आहे, तुझा फोन आण इकडे. असं म्हणून ती राजमाला फोन मागते आणि राजमा तिला हसत खेळत त्या गोष्टीसाठी नकार देत असते. मात्र शालिनी तिचं काहीच ऐकत नाही. ती म्हणते की चल लवकर फोन दे इकडे. आणि त्यानंतर मग राजमाचा फोन ती हिसकावून घेते आणि म्हणते की असं बोलायचं आहे जसं की तू खूप घाबरली आहेस, म्हणजे ती धावत आली पाहिजे. नंतर आता नित्या ही सावरीचा अभ्यास घेत बसलेली असते. तेवढ्यातच आता शालिनी ही राजमाची वेणी धरते आणि म्हणते की बोल आता, आणि स्पीकरला फोन टाकते. त्याच वेळेला आता राजमा म्हणते की नित्या मॅडम माझा जीव वाचवा, मला शालिनी मॅडम. असं म्हणून ती फोन ठेवते आणि फोन कट केल्यानंतर नित्या म्हणते की सावरे मला जाऊन आलं पाहिजे. सावरी म्हणते की कुठे चालला आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की रेस्ट हाऊसवर, आणि नंतर ती रेस्ट हाऊसवर जाते. पाहुणे म्हणते की हे बेस्ट झालं, नित्या मॅडम तर बाजूला जाणं म्हणजेच बेस्ट झालं, आणि आपल्याला शालिनी मॅडम म्हणजेच मालकीनबाईंनी मदत केलेली आहे हे ऐकून तिला खूप आनंद झालेला असतो. आणि नंतर ती पुढच्या कामाला लागलेली असते. सावरी मात्र विचार करते की वहिनी अचानक अशी कशी निघून गेली. त्याच वेळेला आता राजमा तिथे बसून असते. शालिनी म्हणते की बघ आता नित्या इकडे येणार आणि तिकडे तिच्या संसाराचा बट्ट्याबोळ होणार, बघ खूप मजा येणार आहे. आता राजमा विचार करते की काय करू मी नेमकं. हिला नक्कीच काहीतरी प्लॅनिंग दिसतोय, म्हणजे तिकडे ही पाहुणी आणि ही मिळून काहीतरी करणार आहे. तर आता नित्या ही निघून जाते. तेवढ्यातच राज आणि संत्या लवली येतात आणि ते तिघेजणही बोल बजरंग बली की जय अशी नारेबाजी करत असतात. त्याच वेळेला सावरी म्हणते की बरं झालंय का तुमचं आत्या? मग आता ते म्हणतात की मग दरवर्षीप्रमाणे आमच्या राजदाने हंडी फोडली. मग ती म्हणते की तुमचा राजदा आणि माझा दादे आहे की तो? तेव्हा तो म्हणतो की नाही आमचा दोस्त आहे तो. मग सावरी म्हणते की आमचा दादे आहे तो. असं म्हणून त्या दोघांमध्येही भांडणं लागतात. नंतर मग आता आदिराज म्हणतो की बरं आता गप्प बसा, बरं मला सांगा की नित्या मॅडम आमची कुठे आहे? तेव्हा सावरी म्हणते की नित्या मॅडम ह्या रेस्ट हाऊसला गेल्यात. तेव्हा तो म्हणतो की रेस्ट हाऊसला? अचानक नित्या मॅडम रेस्ट हाऊसला कशा काय गेल्या? नंतर ती म्हणते की नाही काहीतरी अचानक त्या राजमाचा फोन आलेला म्हणूनच मग त्या निघून गेल्या. हे ऐकल्यानंतर आता संत्या आणि लवली विचार करायला लागतात की नेमकं काय झालंय. म्हणून ते म्हणतात की चला आता आम्ही निघतो, आंघोळी वगैरे पण करायची आहेत ना, आणि ते निघून जातात. पाहुणे म्हणते की बरं राज चल तुला पण फ्रेश व्हायचं असेल ना, आंघोळ करून घे, मी तुला जेवाया वाढते, त्यानंतर मग आपण पुढे काय ते बघूया. असं म्हणून ती अधिराजला आंघोळीला पाठवते. आणि त्यानंतर नित्या ही रस्त्याने निघालेली असताना तिच्या मागोमागून संत्या आणि लवली येतात आणि नंतर म्हणतात की तुम्ही कुठे निघाला आहात? ती म्हणते की सावरीकडे चालली आहे, ती कुठेतरी संकटात आहे. तेव्हा लवली म्हणतो की नाही नित्या मॅडम तुम्ही जाऊ नका, शालिनी मॅडमचा तिथे काहीतरी डाव असेल. तेव्हा मग ती म्हणते की मग कसं कळेल मला? तेव्हा तो म्हणतो की आम्ही आहोत ना, आम्ही बघतो काय करायचे ते, आणि जर तसंच वाटलं राजमाचा जीव धोक्यात असला तर आम्ही तुम्हाला फोन करून नक्कीच कळवतो जर काही घडलं तर. त्याच वेळेला ती म्हणते की नक्की कराल ना फोन? तेव्हा तो म्हणतो की मग आम्ही आहोत ना, तुम्ही घरी जा, तुम्ही काही ते थांबू नका, जर त्यांचा काही वेगळा डाव असला तर उगीच तुम्ही अडकायचात, त्यापेक्षा तुम्ही आता घरीच जा. त्यावेळेला नित्या म्हणते की बरं तुम्ही जा तिकडे आणि तिकडून मला नक्कीच फोन करा. मग आता लवली म्हणतो की काळजी कशाला करताय, आम्ही दोघं आहोत, आम्ही जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राजमा आणि शालिनी नित्याची वाट बघत असतात. तेवढ्यात लवली मागून बघतो आणि म्हणतो की यांचं नेमकं काय चाललेलं आहे, या दोघीही अशा का आहेत? तेव्हा संत्या म्हणतो की बघ राजमा व्यवस्थित आहे, याचा अर्थ असाच की या शालिनीचा काहीतरी डाव आहे. नंतर आता पाहुणी नित्याची साडी नेसते आणि तिच्याच रूममध्ये येते आणि अधिराजसाठी दुधाचा ग्लास तयार करते ज्यात तिने औषध घातलेलं असतं, आणि म्हणते की आजची रात्र माझी आणि राजची असणार आहे. आजच्या रात्री राजला मी कायमचे माझे करून घेणार, त्यानंतर मग तो मला कधीच सोडू शकणार नाही. तेवढ्यात तिथे अधिराज येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम. त्याच वेळेला ती घाबरते आणि गपचूप उभी राहते. आणि नंतर तो म्हणतो की नित्या मॅडम हे काय चाललंय तुमचं समद? आणि तो आजूबाजूला बघतो, रूममध्ये बघतो तर सगळीकडे छान असं तयार करून ठेवलेले असतात. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात आणि आजूबाजूला छान हनीमूनच्या नाईटसारखं तिने सजवून ठेवलेलं असतं. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की अच्छा तुमचं हे म्हणणं होतं बाई, मला समजलंच नाही, मी पण ना अगदीच कुळं आहे. त्यावर आता पाहुणी काहीच बोलत नाही. आणि त्यानंतर मग आता अधिराजला ती ग्लास पुढे करते. अधिराज म्हणतो की काय नित्या मॅडम तुमचा इरादा तरी काय? असं म्हणून तो दुधाचा ग्लास खाली करतो आणि मग ती हसायला लागते. आणि त्याच वेळेला अधिराजला आता थोडंसं गरगरल्यासारखं व्हायला लागतं आणि तो म्हणतो की नित्या मॅडम मला कसं तरी होतंय. तेव्हा नित्या ही बाहेरच असते. पाहुणी ही अधिराजच्या मिठीमध्ये जाते आणि म्हणते की राज. तेव्हा मग तो म्हणतो की नित्या मॅडम
मला काहीतरी वेगळंच दिसतंय आणि खरंच तुम्ही नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसताय. तेव्हा तो म्हणतो की माझा गळा कोरडा पडलाय, मला प्लीज पाणी आणून द्या. असं म्हटल्यावर ती पाणी आणण्यासाठी बाहेर जाते आणि तिच्या लक्षात येतं की अधिराज आता पूर्णपणे तिच्या ताब्यात आलेला आहे आणि म्हणूनच ती पाहुणीला जाताना बघते. तर ती म्हणते की पाहुणी ही माझी साडी घालून माझ्या रूममध्ये काय करते. तेवढ्यातच आता नित्या समोर येते. अधिराजला बघून म्हणते की अधिराज हे सगळं काय आहे. अधिराज म्हणतो की नित्या मॅडम या 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 तुम्ही पाणी आणलंत की नाही मला. तेव्हा मग ती म्हणते की कसलं पाणी. तेव्हा तो म्हणतो की अहो माझा घसा सुकलाय, मी पाण्यासाठी पाठवलं ना तुम्हा. तेव्हा मग दरवाजाच्या बाहेर नित्या तिथे असते आणि पाहुणे अरे अधिराज मी आहे, मी दरवाजा उघड असं बोलत असते. त्याच वेळेला आता तो जोरात नित्या मॅडम ओरडतो. मग तिच्या लक्षात येतं की ही कशी काय आली आणि ती पुन्हा निघून जाते. नंतर नित्याच्या लक्षात आलेलं असतं की जे अम्मा बोलत होती ते अगदी योग्य होतं. पाहुणी काहीही करू शकते, पण ही पाहुणी इतक्या खालच्या थराला जाईल मला असं वाटलं नव्हतं. असा आता नित्य विचार करत असते आणि तिचं टेन्शन वाढलेलं असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज हा नित्याच्या जवळ येतो आणि तिचे केस बाजूला करून तिच्या गालावर तो किस घेत असतो आणि त्यानंतर नित्याला या सगळ्यामुळे खरंच खूप बरं वाटलेलं असतं. अधिराज आता तिच्या जवळ आहे हे पाहून तिला खूप आनंद होतो. नंतर अधिराज हा नित्याचे कानातले काढून ठेवून तिला कुशीत घेतो आणि तिथे त्यांची मधुचंद्राची रात्र सुरू झालेली असते. तर इथे राजमा ही फोन करून नित्याला काही सांगणार तेवढ्यातच तिथे शालिनी येते आणि मागून आवाज देत म्हणते की राजमा काय करतेस तू. आता राजमाला शालिनी पकडू शकेल का आणि जर शालिनी नित्या राजमाला काय करेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.